उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा पठणावर पंढरपुरातून जयकुमार गोरे यांनी निशाणा साधला। तसेच पंढरपुरातून झालेल्या शक्तीपीठ विरोधातील सद्बुद्धी दिंडीवरही गोरे यांनी टोलेबाजी केली। तसेच पांडुरंगाचे मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगण्यापेक्षा 2 दिवसापूर्वी गेल्यावर जयंत पाटील यांनीच मुख्यमंत्र्यांच्या कानात का नाही सांगितले असावा नाही, यावेळी जयकुमार गोरे यांनी उपस्थित केला। पंढरपुरात येऊन सद्बुद्धी दिंडी काढणाऱ्या लोकांनाच पांडुरंगाने सद्बुद्धी दिली असेल, त्यामुळे विकासाच्या आड कोणी येऊ नका। विकासाच्या आड येणाऱ्याचा सत्तानाश होतो। अगोदर आंदोलन करून प्रकल्पाला विरोध करायचे आणि नंतर त्याच रस्त्यावरून पंढरपूरला यायचे, असे म्हणत त्यांनी राजू शेट्टीसह अनेक नेत्यांवर टीका केली। एकादशीला पांडुरंग मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगेल की शक्तीपीठ रद्द करा। आज मोर्चा त्यांच्या सद्बुद्धी दिंडी। जयंत पाटील साहेब आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आहेत आणि आता मुख्यमंत्र्यांच्या कानाला सांगण्यासाठी काल गेले होते तेव्हाच सांगायचं होतं। आता पुन्हा सांगून काय उपयोग आहे? शक्तीपीठाची काय आवश्यकता आहे हे जेव्हा शक्तीपीठ झाल्यावर समृद्धी महामार्गाची काय आवश्यकता होती ते झाल्यावर कळालं। चांगलं काम होत असताना विरोध सातत्यानं होत असतो। काही लोकांना कुठलंही चांगलं काम आलं की विरोध करायचा आणि आपलं अस्तित्व दाखवायची सवय आहे। आपण आजपर्यंतचा इतिहास आपण तपासा, जे जे चांगलं काम झालंय त्या त्या कामाच्या विरोधात आंदोलनं कुणी केलेली आहेत आणि त्याच हायवेवरनं पुन्हा गाड्या घेऊन कसं काय येत आहेत हे बघितलेलं आहे। कोण आता इचलकरंजीत आंदोलन साठी आले आणि त्यांना जो 5-6 तास पंढरपूरला यायला लागला असतं ते 2 तासात का आले याचाही ते किमान त्यांनी माहिती घेतली पाहिजे। त्यामुळं ही सगळी विकासाची कामं आहेत आणि विकासाची कामं आहेत जे जे आपले भक्ती मार्ग आहेत, आपली शक्तीपीठ आहेत, म्हणजे अगदी सगळे अष्टलिंग असतील किंवा आपली जेवढी जेवढी शक्तीपीठ आहेत ते जोडणारा शक्तीपीठ महामार्ग आहे। आणि या लोकांना श्रद्धाच नाही, हो भावना नाही, त्या लोकांनी विरोध करतात। माझं त्यांना बाकीचं काय म्हणेल नाही, पण एवढंच माझं सांगणं आहे, विठुरायानं या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यांना सुबुद्धी दिली असेल, बाबांनो विकासाच्या आड येऊ नका, जो जो विकासाचा आड येतो त्याचा सत्यानाश होतो, ही बुद्धी विठुरायानं दिली असेल।